विज्ञान बघायचंय ना तुम्हाला आज. विटामिन्स पासून स्टार्ट करूया. सर तो मार्कर चांगला आहे, रेड वाला जरा डार्क आहे. म्हणजेच काय मराठीमध्ये जीवनसत्व. कोणी शोध लावलाय जीवनसत्वाचा? कोणी? हा बरोबर. कोणी कोणी लावलाय? बोललं होतं कोणतरी आता. कोणी लावलाय? फुंक नाही, फंक. कोण आहेत ते? फंक. यांनी का लावलाय? कोण आहेत हे? शास्त्रज्ञ असतात. शोध लावला म्हणजे काय असणार? ते शास्त्रज्ञ असतात. जीवनसत्वाचा शोध कोण लावलाय? फंक या शास्त्रज्ञाने. पुढे जो ह्या विटामिनचा अभ्यास करतो त्या शास्त्राला काय बोलतात आपण? म्हणजे विटामिनचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? सोपं आहे. काय आहे? विटामिनोलॉजी. काय बोलतात ह्या शास्त्राला? विटामिनचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? विटामिनोलॉजी. ठीक आहे. किती प्रकार आहेत? विटामिन्स किती आहेत? 6. किती आहेत? 6. पण त्याचे प्रकार किती पडतात? 2. किती पडतात? 2. कोणते 2 आहेत त्या दिवशी सांगितलं होतं? आणि दुसरे पाण्यात विरघळणारे कोणते 2 आहेत? इंग्लिश मध्ये बोलला चालेल. बी आणि सी. कोणते आहेत ते? पाण्यात विरघळणारे. मग बाकीचे उरलेले ए हे काय आहेत? मेदात विरघळणारे. मग तुम्हाला जर विचारलं की कोणते विटामिन्स जे आहेत त्यांना दररोज शरीरामध्ये गरज लागते शरीरामध्ये घेण्यासाठी, तर ते कोणते आहे? बी आणि सी. कारण ते काय आहेत? पाण्यामध्ये विरघळतात. बरोबर. मग विटामिन्स किती आहेत सांगा? किती आहेत? पहिला, नंतर ठीक आहे. हे काय आहेत? विटामिन्स आहेत. किती प्रकारचे आहेत? 6. आणि विटामिन्सचे प्रकार किती आहेत? 2. पाण्यात विरघळणारे आणि मेदात विरघळणारे. पाण्यात विरघळणारे कोणते आहेत? बी आणि सी. आणि मेदात विरघळणारे डी, ई, ई, के. जे उरले आहेत ते काय आहेत? पाण्यात विरघळणारे आहेत. सॉरी, मेदामध्ये विरघळणारे. विटामिनचा शोध कोणी लावला? फंक या शास्त्रज्ञाने. त्याच्यानंतर विटामिनचं जे शास्त्र आहे अभ्यास करायचं त्याला काय नाव आहे? विटामिनोलॉजी असे म्हणतात. याचे काय आहेत? रासायनिक नाव आहेत. त्याच्या अभावी होणारे रोग आहेत आणि त्याचे काय आहे? स्त्रोत आहेत. बरोबर. पूर्ण बोर्ड दिसतो? हे नाही दिसत आहे सर तिकडेच. सांगा कोणते नावं माहिती आहेत? हा बघ, हे जे विटामिन बी आहे ना त्याचे 12 काय आहेत? उपप्रकार आहेत. पण ते 12 उपप्रकार म्हणजे विटामिन ए, बी, सी, विटामिन ए 1, 2, 3, 4, 509 पर्यंत आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट 12 आहे. समजलं? ठीक आहे. बघा, ए ला काय नाव आहे शास्त्रीय दृष्ट्या? रेटिनॉल. काय आहे? बी ला थायमिन. काय आहे? सी ला काय आहे? डी ला ई ला बघा, विटामिन ए ला तुम्हाला तिकडचं दिसतंय, इकडे दिसतंय? कारण तुला दिसतंय की नाही? नाही दिसत आहे ना? नको. चला बघा,
एचं काय आहे रासायनिक नाव रेटिनॉल, बीचं सीचं एस्कॉर्बिक ऍसिड, डीचं कॅल्सिफेरॉल, ईचं टोकोफेरॉल आणि केचं फिलिक्युनोन. काय फिलिक्युनोन. राहील लक्षात. आतापर्यंत बघितलेलं आहे व्यवस्थित लक्षात. आतापर्यंत बघितलेलं समजलं. विटामिन्सचे प्रकार पाहिले, शोध कोणी लावला, त्याच्यानंतर 2 प्रकार पाहिले आणि विटामिनचे रासायनिक नाव पाहिले. ठीक आहे, इथेपर्यंत समजलं. रोग तर माहितीच आहे, त्याच्या अभावी होणार आहे. रोग कोणते आहेत? पुढे बेराबेरी नाही रे, बेरी बेरी. काय बेरी बेरी. थायमिनमुळे, जर थायमिनच्या अभावी, विटामिन बीच्या अभावी कोणता रोग होतो तर बेरी बेरी. एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे विटामिन सी, जर हा शरीरामध्ये, सांगते ना, पहिले लिहून घेऊ दे मला, मग सांगते. स्कर्वी. ठीक आहे, त्याच्यानंतर डी कॅल्सिफेरॉल. कोणता आहे सर्वांना माहिती, कोणता आहे मुडदूस. कोणता आहे मुडदूस. त्याच्यानंतर ईच्या अभावी कोणता रोग होतो वांसपणा. केच्या अभावी रक्त न गोठणे. ठीक आहे, बघा रातआंधळेपणा सर्वांनाच माहिती. ठीक आहे, त्याच्यानंतर बेरी बेरी. काय रोग आहे हा? जर असं आपण जास्त दुष्काळी भागामध्ये गेलो तर तिथे लहान मुलं आपल्या बघितल्यावर समजतं की काय हातपाय बारीक असतात आणि पोय असं मोहा कुपोषित जर टाईप असतात, त्याचे डोळे मोठे झालेले असतात. पाहिलंय का कधी असं? नसेल पाहिलं, ज्यांनी पाहिलंय तो हा बेरी रोग आहे. तो विटामिन बी च्या अभावी होत असतो. स्कर्वी, हिरड्यांमधून जेव्हा रक्त येतं त्याला आपण स्कर्वी असं म्हणतो. किंवा स्किनवर आपल्या रॅशेस येतात त्याला सुद्धा आपण काय म्हणतो स्कर्वी असं म्हणतो. आणि मुडदूस काय होतं, हाडांची वाढ होत नाही, त्याच्यामुळे काय होतं मुडदूस हा रोग होतो. वांसपणा काय मूल म्हणजे मूल होत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर रक्त न गोठणे. एखादा जखम वगैरे झाली तर त्याच्यानंतर काय होतं, तिथून रक्तच थांबत नाही त्या जागेवरून. जर विटामिन के ची आपल्याकडे काय असेल कमतरता असेल तर, ही विटामिन के ची कमतरता असणाऱ्या व्यक्तीला ना इंजेक्शन घ्यावं लागतं दर महिन्याला. आणि त्या व्यक्तीला म्हणजे खूप जपून राहावं लागतं. एका म्हणजे लागलं की रक्त थांबतच नाही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कळालं इथेपर्यंत रासायनिक नाव. त्याच्यानंतर आपण त्याच्या अभावी होणारे रोग आणि आता त्याचे स्त्रोत बघूया, म्हणजे कशापासून आपल्याला सर्वात जास्त प्रमाणामध्ये विटामिन्स मिळतं. ठीक आहे, विटामिन ए आपल्याला कशातून मिळतं सर्वात जास्त? गाजर. कशातून? गाजर. त्याच्यानंतर बी विटामिन कशातून मिळतं आपल्याला? दूध, अंडी, बरोबर. आणि काय बोल होते बीट. बीटमध्ये कोणतं विटामिन असतं? विटामिन B12 असतं. कोणतं? विटामिन B12. बघा, हे जे विटामिन ए आहे ना, ते शरीरामध्ये काय काम करतं आपल्या? कॅन्सर विरोधी काम करत असतं शरीराच्या आतमध्ये. म्हणजे त्या विटामिनचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये परफेक्ट असेल तर काय होतं, आपल्याला कॅन्सरच्या होणाऱ्या म्हणजे जंतूपासून त्याच्या आपण काय करतो वाचू शकतो. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की शरीरामध्ये कॅन्सर विरोधी काम कोणतं विटामिन करतं तर विटामिन ए. पण बी काय काम करतं तर विटामिन B12 मध्ये कोबाल्ट नावाचा घटक असतो. आणि तुम्ही प्रश्न कधी ऐकला असेल की कोबाल्ट 60 चा वापर कॅन्सर साठी करतात, बरोबर. जेव्हा आपण रोग बघू ना तेव्हा त्याच्यामध्ये ते बघू. तुला झोप येते का? नाव काय तुझं? इथे येतोस का बसायला? शरीरामध्ये कॅन्सर विरोधी काम करतं विटामिन ए करतं. आणि जर विटामिन म्हणजे कॅन्सरचं औषध बनवायचं असेल तर कोणत्या विटामिनचा वापर करतात तर विटामिन बी चा वापर करतात. दोघांचा फरक लक्षात आला? ठीक आहे, त्याच्यानंतर जे पावसाचं पाणी असतं ना त्याच्यामध्ये काय असतं? विटामिन B12 असतं, लक्षात ठेवायचं. पावसाच्या पाण्यामध्ये काय असतं? विटामिन B12 असतं. त्याच्यानंतर काय झालं, एचं थोडं नंतर एक्सप्लेन करते. सी कशातून मिळतं आपल्याला विटामिन सी?
सर्वात जास्त स्त्रोत विचारला ना तर तो आवळा आहे, लक्षात ठेवायचं, आवळा. आणि नंतर अजून पुढचा स्त्रोत काय येणार तर लिंबू वर्गीय. लिंबू वर्गीय फळ प्रश्न विचारून झालाय की आवळ्यामध्ये कोणतं विटॅमिन असतं किंवा लिंबू वर्गीय फळांमध्ये, म्हणजे लिंबू वर्गीय फळ म्हटलं तर जे आंबट फळ असतात, संत्री झाली, मोसंबी झाली, त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं, विटॅमिन सी मिळतं. बरोबर. आता सीझन चालू आहे संत्रीचा. त्याच्यामुळे सर्वात जास्त संत्रीमध्ये पण विचारलं तरी आपण हेच सांगू शकतो की काय सर्वात जास्त विटॅमिन सी असतं. त्याच्यानंतर डी मध्ये मूळदूस रोग होतो डीच्या अभावी. काय याच्यामध्येच काय दिलं रे, नावामध्येच आहे कॅल्सिफेरॉल, म्हणजे कॅल्शियम शरीराला गरज असते. कशाला कॅल्शियमची गरज कशासाठी, आपल्याला हाडं मजबूत होण्यासाठी. बरोबर. मग ते कशातून मिळतं, स्त्रोत काय आहे, व्हेरी गुड, कशातून मिळतं आपल्याला, किंवा कोवळं ऊन सुद्धा आपण बोलू शकतो. प्रश्न म्हणजे असा विचारला होता की कोवळ्या उन्हातून आपल्याला कोणतं विटॅमिन मिळतं, तर कोणतं आहे, विटॅमिन डी. बरोबर. अजून काय स्त्रोत आहे रे याचा, आता म्हणजे जे व्यक्ती घरातून बाहेर नाही पडू शकत, जे पेशंट आहे किंवा अपंग वगैरे व्यक्ती आहे, ते जास्त बाहेर नाही जाऊ शकत, पण त्यांना पण विटॅमिनची गरज आहे. बरोबर. मग त्यासाठी काय लागतं, त्यासाठी काय, कॉड लिव्हर ऑइल वापरतात. आणि ते कशापासून मिळतं आपल्याला, माशाच्या यकृतापासून मिळतं. कशापासून मिळतं, माशाच्या यकृतापासून. आणि मोस्टली तर शार्क मासा जो आहे ना त्याच्या यकृतापासून, कारण त्याचं यकृत काय असतं, मोठं असतं, म्हणून त्याच्या यकृतामधून जास्त करून आपल्याला काय मिळतं, कॉड लिव्हर ऑइल. प्रश्न हा सुद्धा येऊन गेला की कॉड लिव्हर ऑइल हे कशापासून मिळवलं जातं, तर शार्क माशाच्या यकृतापासून. ठीक आहे. म्हणजे जे फिश असतात ना त्याच्यामधून आपल्याला, मग आपण विटॅमिन डीच्या गोळ्या घ्यायला घेतो ना, मग ते कुठून मिळतं, सूर्यप्रकाशापासून बनवतात का ते, नाही. मग ते कशापासून बनवलेलं असतं, तर कॉड लिव्हर ऑइल. आणि कॉड लिव्हर ऑइल कशापासून मिळतं आपल्याला, तर माशाच्या यकृतापासून. समजलं. त्याच्यानंतर ई काय, टोकोफेरल, रासायनिक नाव काय होतं याच्यामुळे, नसेल तर वांसपणा येतो. हे फक्त म्हणजे लेडीज मध्येच असू शकतं का, तर नाही, ते दोघांमध्ये पाहायला मिळतो. हा आपल्याला जर नसेल तर लक्षात ठेवायचं. स्त्रोत काय आहे, कशातून मिळतं, माहित नाही. कशातून मिळतं, कडक कवचाचे फळ आहे. मग आता काय आलं त्याच्यामध्ये, पेरू, पेरू फळ कडक कवचाचं आहे का, अक्रोड झालं, बदाम झालं, जे नट्स आहेत ना त्याच्यातून आपल्याला काय मिळत असतं, विटॅमिन ई मिळत असतं. आणि हे काय आहे, सौंदर्यवर्धक सुद्धा आहे. जेव्हा पार्लरमध्ये जाता त्याच्यानंतर तिकडे जर तुम्ही फेशियल वगैरे असं करायला गेलं, त्याच्यामध्ये तुम्ही बघता एक ग्रीन कलरची टॅबलेट असते, ती तोडून असं त्याच्यामध्ये टाकतात. माहित नाही ना, सांगते आई, तर ते काय असतं, जाऊन कर. तर ते काय करतात, स्किनसाठी आपलं गरजेचं असतं विटॅमिन ई. तर त्याची ती ट्यूब म्हणजे एक अशी हे असते कॅप्सूल, ती त्या याच्यामध्ये टाकून फेशियल वगैरे, म्हणजे जर नाही नाही, सर्दीसाठी वेगळं असतं. ते दोघांचा कलर सेम असतो पण सर्दीसाठी वेगळा असतं. ठीक आहे. तर कशातून मिळतं आपल्याला विटॅमिन ई, तर कडक कवचाची फळे, म्हणजे बदाम झालं, अक्रोड झालं. ठीक आहे. काजू झालं का, काजू नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. हा नारळ मधून पण मिळतं. त्याच्यातून सुद्धा मिळतं ना आपल्याला, ऑइल असतं ना, खोबरे तेल वापरतो ना आपण. बरोबर. बघा, विटॅमिन के, फिलिप्युनोल कशातून मिळतं, हिरव्या भाज्या, पालक म्हटला तरी चालेल, शेपू तुला आवडते का, शेपू म्हटला ना तो, हिरव्या भाज्या. आणि काय रे, ते जे किवीचं फळ आहे ना त्याच्यामधून सुद्धा आपल्याला काय मिळतं, विटॅमिन के जास्त प्रमाणामध्ये. हे बघा, म्हणजे सर्वच घटकांमध्ये काय असतं, विटॅमिन्स असतं. पण सर्वात जास्त स्त्रोत जे महत्वाचं आहे, म्हणजे ते खाल्ल्याने आपल्याला कळू शकतं की नाही त्यातून आपल्याला काय हे विटॅमिन मिळणारच आहे. आता समजा संत्री खाली तर आपल्याला माहिती आहे त्यातून आपल्याला काय विटॅमिन सी मिळणारच आहे. ठीक आहे. समजलं इथेपर्यंत. बघा, विटॅमिन ए चं रासायनिक नाव सर्वांनी बोलाय,
बी चा, सी चा, डी चा, ई चा आणि के चा. ए च्या अभावी कोणता रो होतो? बी च्या, सी, डी, वांसपणा कशामुळे होतो? आणि के मुळे कोणता होतो? त्याच्यानंतर विटामिन ए चा स्त्रोत काय आहे? बी चा दूध व अंडी. त्याच्यानंतर जे मांस असतं ना, मांस म्हणजे कोंबडी झाली, चिकन वगैरे, मटन, त्यात ते सुद्धा आपल्याला विटामिन बी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सी चा स्त्रोत काय आहे? आवळा आणि लिंबू वर्गीय फळं. डी चा काय आहे? सूर्यप्रकाश आणि कॉड लिव्हर ऑइल. त्याच्यानंतर ई चा स्त्रोत काय आहे? कडक कवचाची फळं. आणि के चा स्त्रोत काय? हिरव्या भाज्या किंवा किवी वगैरे. ठीक आहे. आता बघा, विटामिन बी चे प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये घटक भरपूर आहेत. तर विटामिन बी चं कार्य काय आहे शरीरामध्ये? शरीरामध्ये का? कॅन्सरचं औषध बनवण्यासाठी काय वापरतात? विटामिन बी चा वापर होतो. आणि शरीरामध्ये कॅन्सर विरोधी काम कोण करतं? तर विटामिन ए करतं. दोघांमधला फरक लक्षात आला? ठीक आहे. त्याच्यानंतर विटामिन बी3 हे जर शरीरामध्ये जास्त झालं तर काय होतं रे? यकृताला इजा होते आपल्या. विटामिन बी3 चे तुम्हाला सांगितले ना, विटामिन बी चं B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B9 आणि B12 असे प्रकार आहेत. बरोबर? तर त्याच्या म्हणजे हे जे घटक आहे याच्यामधून आपल्याला ते मिळत जातं. पण बीचं काम काय आहे? कॅन्सरचे औषध बनवण्यासाठी. आणि दुसरा काय? विटामिन B3 जर आपल्या शरीरामध्ये जास्त झालं तर आपल्या यकृताला काय होते? इजा होते. नाही, असं काय नाहीये. एक तर त्याची शरीराला गरज रोज असते. ते शरीरात जास्त काळ टिकून राहत नाही आपल्या, त्याच्यामुळे त्याची लेवल बरोबर असते. पण आपल्याला जर समजा प्रश्न विचारलाच की कोणत्या विटामिन मुळे काय होतं, यकृताला इजा होऊ शकते, तर कोणता आहे? विटामिन B3 आहे. लक्षात ठेवायचं. विटामिन B12 कशामध्ये असतं? पावसाच्या पाण्यात कोणतं विटामिन असतं विचारलं तर B12 असतं. त्याच्यानंतर विटामिन B12 मध्येच काय आहे? कोबाल्ट. कोबाल्ट हे कोणत्या विटामिन मध्ये पाहायला मिळतं तर विचारलं तर काय सांगायचं? विटामिन B12. समजतंय ना? कळालं बी बद्दल माहिती. त्याच्यानंतर लिहून देते सगळं, टेन्शन घेऊ नका. ब्राऊन राईस माहितीये? सर्वात जास्त त्याच्यामध्ये काय असतं? विटामिन ए. प्रश्न येऊन गेलाय म्हणून एक्सप्लेन करते. जर विचारलं ब्राऊन राईस मध्ये कोणतं विटामिन सर्वात जास्त आहे तर ए विटामिन जास्त आहे. शरीरामध्ये कॅन्सर विरोधी काम कोण करतं तर ए. यकृतामध्ये साठवलं जाणारं विटामिन कोणतं आहे तर ए. यकृताला इजा करणारं जरी B12 नसेल तरी बी लक्षात ठेवायचं. जर त्याचा त्यांनी विचारलंच B12 तर B12. ठीक आहे. B3. ठीक आहे. एचं काय कार्य आहे? शरीरामध्ये कॅन्सर विरोधी काम. ब्राऊन राईस मध्ये काय सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि यकृतामध्ये साठवलं जाणारं विटामिन कोणतं आहे तर ए आहे. समजलं इथेपर्यंत? ॲनिमिया माहिती? ॲनिमिया रोग आहे. काय? कोणता रोग आहे? रक्तक्षय. म्हणजे काय होतं शरीरामध्ये? रक्त कमी जेव्हा होतं ना त्याला काय होतात? ॲनिमिया असं म्हणतात. मग तो कोणत्या विटामिनच्या अभावी होतो असा प्रश्न विचारला होता. मग तुम्ही काय उत्तर द्याल? विटामिन सी. कोणतं? विटामिन सी जर शरीरामध्ये कमी असेल तर काय होतं? आपल्याला ॲनिमिया होतो, म्हणजे रक्त कमी होतं शरीरामधलं. आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सी बद्दल ठीक आहे. आरबीसी, जे आपल्या रक्तामध्ये आरबीसी असतं म्हणजे काय? लाल रक्तपेशी. त्या कमी व्हायचं कारण म्हणजे तो कमी झाला म्हणजे कोणत्या विटामिनची गरज आहे शरीराला? आपल्या सी. लक्षात ठेवायचं. रक्ताच्या रिलेटेड जे पण आहेत ना ते विटामिन सी साठीच आहे. लक्षात ठेवायचं. कळालं एवढं?
आता रातांधळेपणा जो विषय म्हणजे निघालाय त्याच्याबद्दल सांगते. बघा, आपल्या डोळ्याचा आकार हा साधारणतः असा असतो. बाहेर जी आपल्याला भूमी दिसते ती अशी. ठीक आहे, तर ही कोणती, याला काय बोलतात? शंकुपेशी. काय बोलतात त्याला? शंकुपेशी. शंकूसारखा आकार आहे, कोनसारखा आकार आहे, आणि याला काय बोलतात? गोल आहे म्हणजे गोल पण नाही, दंड आहे. काय आहे? दंडपेशी बोलतात. काय? दंडपेशी. लक्षात ठेवायचं, प्रश्न येऊन गेलाय याच्यावर. तर ह्या ज्या दंडपेशी असतात ना, कशाला प्रतिसाद देतात आणि या शंकुपेशी कशाला देतात माहितीये कोणाला? पण त्याचं कार्य काय, म्हणजे प्रतिसाद कशाला देतात? हा, अजून जेव्हा आपण एखादी गोष्ट आपण जेव्हा पहिल्या डोळ्यांनी आपण एखाद्या ठिकाणी पाहिलं, एखादी जागा पाहिली, तर काय होतं? पहिले पहिले व्हाईट असतं, नंतर आपल्याला ते जाणवून येत नाही आपल्या डोळ्याला. पण दिसताना स्टार्टिंगला एखादी गोष्ट बघितली ती आधी व्हाईट दिसते, त्याचा रंग आपल्याला नंतर दिसतो. तर ती शंकुपेशी जी असते ना, ती त्या रंगाला प्रतिसाद देत असते. तर शंकुपेशी कोणाला प्रतिसाद देते? तर रंगाला. आणि दंडपेशी कोणाला प्रतिसाद देते? तर प्रकाशाला. पटकन डोळ्यात प्रकाश आल्यानंतर आपण डोळे झाकतो ना, म्हणून ही दंडपेशी कशाला प्रतिसाद देते? तर प्रकाशाला. आणि रंग ओळखण्याचं कार्य म्हणजे कोणाचं आहे? तर शंकुपेशीचं आहे. आलं लक्षात? ठीक आहे, लिहून घेऊया. चला, टाका विटामिन. किती कप्पे असतात मानवी हृदयाला? आता साधारणतः आकार बघायला गेलो हृदयाचा, तो कसा आहे? असा आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नस, आपल्या व्हेन्स आहे शरीरामध्ये, बरोबर? व्हेन्स, आर्टरी म्हणजे काय? ज्या नसा आहेत ते काय करतात? त्या काय काम करतात शरीरामध्ये? रक्त पोहोचवायचं अवयवांना, हे त्याचं काम आहे, बरोबर? तर त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे व्हेन्स आणि दुसरा आहे आर्टरी, बरोबर? व्हेन्स मध्ये कोणतं रक्त असतं? रंग सांगा. व्हेन्स मध्ये रक्त असतं म्हणजेच अशुद्ध रक्त कशामध्ये असतं? आपल्या व्हेन्स मध्ये असतं. ज्या आपल्याला हिरव्या दिसतात ज्या नसा, त्या आपल्याला स्किन मधून हिरव्या दिसतात, पण आतून ते थोडं काय असतात? निळ्यासारखं असतं. आता मग आपल्याला रक्त हिरवा आहे का? नाही, पण आपल्याला नसा हिरव्या दिसतात आपल्या. व त्याच्यामध्ये काय असतं? ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं. म्हणजे त्या ज्या रक्तामध्ये त्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे त्याला आपण काय समजतो? अशुद्ध रक्त समजतो. आणि त्याचा रंग कसा असतो? साधारणतः निळा असतो. आणि ह्या ज्या व्हेन्स असतात ना, त्या आपल्याला हाताला कुठे पाहायला मिळतात? शरीराच्या त्वचेला लागलेल्या असतात. कुठे असतात? त्वचेला लागून असतात. याच्या उलटच आहे बघा. आर्टरी मध्ये कोणतं रक्त असणार? रंग कोणता असणार? शुद्ध रक्त आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला लागलं आणि रक्त तिथून आलं, तर एखाद्या वेळी आपण भरपूर वेळा पाहिलं असणार की काही रक्त थोडंसं काळसर असतं आणि काहींचं एकदम लाल भडक असतं. मग ते लाल लाल भडक जे रक्त असतं ना, ते कसं असतं? शुद्ध असतं. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. प्रश्न सुद्धा येऊन गेलाय की भडक लाल रंगाचं रक्तामध्ये कोणता घटक जास्त असतं? तर ऑक्सिजन. कोणतं? ऑक्सिजन. म्हणजेच ऑक्सिजनचं वहन कोण करतं शरीरामध्ये, रक्तामध्ये? हे हिमोग्लोबिन. कोण करतं? हिमोग्लोबिन करतं. लक्षात ठेवायचं. मग हे कोणतं रक्त असणार? शुद्ध. आणि कशा असणार? ही आर्टरी शरीराच्या खोलवर असणार. समजला फरक आर्टरी आणि व्हेन्स मध्ये? व्हेन्स म्हणजेच काय? शिरा.
आणि आर्टरी म्हणजेच काय मराठीमध्ये, हे मी इंग्लिश मध्ये लिहिलंय. व्हेन्स म्हणजे काय? शिरा उपमा नाही, शिरा. ठीक आहे. आणि आर्टरी धमन्या. धमन्या काय? धमनी म्हणजे आर्टरी आणि शिरा म्हणजेच व्हेन्स. हे इंग्लिश मध्ये आहे, हे मराठीमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. बोलतो ना आपण वरचं जे दिसतं त्याला शिरा बोलतो ना आपण, बरोबर. व्हेन्स मध्ये, शिरांमध्ये कोणतं रक्त असतं? निळं, म्हणजेच कसं? अशुद्ध. आणि कुठे पाहायला मिळतात? त्वचेला लागून. आणि ज्या धमन्या आहेत त्याला इंग्लिश मध्ये ज्या आर्टरी म्हणतात, त्याचा रक्त कोणता कलर असतो रक्ताचा? लाल. आणि ते रक्त कोणतं असतं? शुद्ध असतं. आणि शरीरात काय असतात? ह्या आर्टरी खोलवर असतात, लक्षात ठेवायचं. शरीराच्या कोणत्या भागामध्ये शुद्ध रक्त असतं रे? आणि कोणत्या भागामध्ये अशुद्ध रक्त असतं शरीराच्या? परत बोल, परत बोल, मला ऐकायला आलं. बोल. शरीराच्या कोणत्या भागामध्ये शुद्ध रक्त असतं? अच्छा, याचं लॉजिक लावलं का तू? नाही, असं नाहीये. बघा, साधारणतः हृदयाचा आकार हा असा असतो. किती कप्पे आहेत हृदयाला? मानवी हृदयाला 4. आणि या हृदयाचा जे अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याला काय म्हणतात रे? कार्डिओलॉजी. काय म्हणतात? जेव्हा हार्टचा प्रॉब्लेम होतो तेव्हा कोणत्या डॉक्टरकडे जातो आपण? कार्डिओलॉजिस्ट. कोणाकडे? कार्डिओलॉजिस्ट कडे जातो. हृदयाला किती कप्पे आहेत? आता मी अशी उभी आहे तर हा माझा कोणता भाग आहे? आणि हा सुद्धा, आणि हा सुद्धा. हा जो उजवा भाग आहे याला काय नाव आहे? अलिंद. काय? अलिंद. आणि ह्याला हा डावा सुद्धा काय आहे? हा काय आहे? मिलिंद. हा आहे निलय. टाइमपास ना करू, व्हिडिओ चालू. बघा, उजवा अलिंद, जो डावा भाग आहे वरचा त्याला काय आहे? डावा अलिंद. आणि उजवा भाग आहे वरचा त्याला उजवे अलिंद. आणि खालचा जो डावा भाग आहे त्याला डावे निलय. आणि जो खालचा उजवा भाग आहे त्याला उजवं निलय असं नाव आहे. समजलं इथेपर्यंत? बघा, आता ही डावी बाजू आहे. पहिले काय होणार? दुसरा व्यक्ती पेन. ह्या बाजूला इकडे काय होणार? रक्त येणार. आता इथे मी ब्लू घेतलंय म्हणजे कोणतं रक्त आहे? अशुद्ध रक्त आहे. हे पहिला सुरुवातीला कोणत्या भागामध्ये जो प्रश्न विचारला की अशुद्ध रक्त हृदयाच्या पहिले कोणत्या भागामध्ये येतं? तर उजव्या आलिंद्यामध्ये येतं. आणि त्याच्यानंतर ते इकडे जातं. कुठे? उजव्या निलयामध्ये जातं, बरोबर. इथे कप्पा असतो एखादा, तेवढं मी दाखवू शकत नाही. आणि मग नंतर हे एकदा ह्या निलयामध्ये आलं तर ते पुन्हा परत वर जाऊ शकत नाही. त्यासाठी छान सिस्टीम करून ठेवलेली आहे आपल्या हृदयामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथून काय होतं? नाही होत शुद्ध. इथून जर हृदयाच्या मागे काय आहे? फुफ्फुस आहे आपलं. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा काय होतं? त्या फुफ्फुसामध्ये आपण शुद्ध हवा सोडतो, बरोबर. आणि नंतर त्यातून काय? कार्बन डायऑक्साईड. हे तर लहानपणापासून माहितीये. आपण काय करतो? ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. मग जेव्हा आपण इथे जेव्हा ऑक्सिजन घेत असतो ना तेव्हा हे रक्त फुफ्फुसामध्ये जातं. आणि जे आपण ऑक्सिजन शरीरामध्ये ते घेतलंय ते त्या ब्लड मध्ये जातं. आणि ऑक्सिजन सोडलं जातं आणि कार्बन डायऑक्साईड त्यातून घेतलं जातं. म्हणजे तिकडे रक्त शुद्ध कुठे होतं? तर फुफ्फुसामध्ये होतं. मग हे फुफ्फुसामधून शुद्ध झालेलं रक्त कुठे येतं? डाव्या आलिंदामध्ये येणार, बरोबर. आणि डाव्या आलिंदामधून ते काय जाणार? उजव्या डाव्या निलयामध्ये जाणार, बरोबर. मग डाव्या निलयामधून इथून एक महाधमनी निघते. काय? महाधमनी. तिला एओर्टा असं म्हणतात. काय? एओर्टा असं म्हणतात. आणि या महाधमनीद्वारे काय केलं जातं? संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा केला जातो. मग जर तसं बघायला गेलं तर आपल्या राईट साईडला आपण बघायला गेलो तर काय असतं? अशुद्ध रक्त असतं. आणि उजव्या बाजूला
शुद्ध रक्त असतं असं बोलायला हरकत नाही. बघा, शुद्ध रक्त सर्वात आधी हृदयाच्या कोणत्या भागाला येतो? तो उजव्या अलिंदामध्ये येतं. आणि अशुद्ध आणि शुद्ध रक्त हृदयाच्या कोणत्या भागामध्ये येतं बोललं तर? डाव्या. शुद्ध रक्त कुठे? पहिले अशुद्ध कुठे आलं? उजव्या अलिंदामध्ये. आणि अशुद्ध, शुद्ध रक्त जेव्हा शुद्ध होऊन पहिले कुठे येतं? डाव्या अलिंदामध्ये. समजलं एवढा फरक? इथेपर्यंत समजलं हृदयाला 4 भाग आहेत आणि आपलं रक्त म्हणजे शुद्ध कसं होतं, अशुद्ध कसं होतं. त्याच्यानंतर शिरा, वेन्स मध्ये कोणतं रक्त आहे? निळं, म्हणजेच कसं आहे? अशुद्ध आहे. आणि शिरा कुठे आहे? त्वचेच्या लगत असतात. बरोबर. धमन्या म्हणजे आर्टरी, रंग कसा असतो रक्ताचा? त्याच्यामध्ये लाल असतो, म्हणजे ते शुद्ध रक्त असतं. आणि शरीरामध्ये कुठे असतात? त्या खोलवर असतात. इथेपर्यंत समजलं. त्याच्यानंतर जर हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? कार्डिओलॉजी असे म्हणतात. ठीक आहे. मानवी हृदयाला किती कप्पे आहेत? 4 कप्पे आहेत. त्याच्यानंतर हे जे हृदय म्हणजे आपला जो रक्त घेण्याचा आणि रक्त सोडण्याचा जो प्रेशर असतो त्याला आपण काय म्हणतो? ब्लड प्रेशर असं म्हणतो. ते वाढल्यानंतर काय होतं? हाय बीपी होते. बरोबर. आणि ते कमी म्हणजे जर कमी झालं तर लो बीपी होते. त्याला काहीतरी शास्त्रीय नाव आहेत. बरोबर. हायपोटेन्शन म्हणजे काय? उच्च रक्तदाब. काय? सॉरी. हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब आणि हायपोटेन्शन म्हणजे कमी रक्तदाब. हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब आणि हायपोटेन्शन म्हणजे कमी रक्तदाब. तर हा किती नॉर्मल म्हणजे सामान्य माणसाचा किती पाहिजे? 120. किती? इतका सामान्य माणसाचा काय पाहिजे? रक्तदाब पाहिजे. बरोबर. जर रक्तदाब वाढला तर त्याला काय म्हणतात? हायपरटेन्शन. रक्तदाब कमी झाला त्याला काय बोलतात? हायपोटेन्शन. हे रक्तदाब मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला काय नाव आहे? हा, असं काय बोलतात त्याला? काय म्हणतात? स्पिग्मो मॅनोमीटर असं त्याला म्हणतात. जे ब्लड प्रेशर चेक करायचं जे उपकरण असतं, पाहिलंय ना डॉक्टरांकडे कधी गेलं तर चेक केलंय. बरोबर. त्याला काय बोलतात? स्पिग्मो मॅनोमीटर. प्रश्न विचारू शकतात. रक्तदाब मोजायचं उपकरण कोणतं आहे सांग? हा, बघितलं? हे लक्ष नाही दिल्यावर असं होतं. परत बोल. त्याला वाचू दे. स्पिग्मो मॅनोमीटर. काय? स्पिग्मो मॅनोमीटर. ठीक आहे. किती रक्तदाब पाहिजे सामान्य माणसाचा? 120, 80. हृदयाचे ठोके एका मिनिटाला किती? 72 इतके हवे असतात. आणि मग मला एक सांगा, हृदयाचा एक ठोका पडायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो हा प्रश्न येऊन गेला. आता सांगा, हे सगळ्यांना माहितीये 72 एका मिनिटाला हृदयाचे नॉर्मल माणसाचे म्हणजे किती पाहिजे? 72 ठोके पडले पाहिजे. बरोबर. हृदयाचा एक ठोका पडायला किती वेळ लागतो? 0.8 सेकंद. हा, लक्षात ठेवायचं. काय? 0.8 सेकंद. हृदयाचा एक ठोका पडायला 0.8 सेकंद इतका वेळ लागतो. आणि एका मिनिटाला हृदयाचे किती ठोके पाहिजे असतात आपल्याला? 72. हे प्रत्येकाच्या याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. बरोबर. ज्यावेळी आपण पळतो वगैरे रनिंग केल्यानंतर काय आपण वाढतात हृदयाचे ठोके. ठीक आहे. पण ते पण 100च्या पुढे गेलं तर काय असतं? हृदयाला काहीतरी आपल्या काय समजायचं? हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा हृदयाचं थोडंसं काम बिघडू शकतं. बरोबर.
म्हणजे हृदयाला सुद्धा सवय असली पाहिजे. एकदमच जर म्हणजे आपण बघितलं आता भरतीला पण मुलं काय, जे मुलं प्रॅक्टिस वगैरे करत नाही डायरेक्ट पळायला जातात. झाले ना भरपूर मुलं हार्ट अटॅकने मेलेत ना असं म्हणजे अचानक पळून, काय तर हृदयाचं कार्य बिघडतं. आणि 100च्या पुढे जर गेले तर हृदयाला धोका असतो, लक्षात ठेवायचं. 60च्या कमी आले तरी हृदयाला धोका असतो, आणि 100च्या वर गेले तरी सुद्धा काय असतं, मानवी हृदय म्हणजे रक्तदाब नॉर्मल किती पाहिजे, 120/80. ठीक आहे. उपकरण काय रक्तदाब मोजण्याचं, हृदयाला किती कप्पे आहेत, मगरीच्या हृदयाला किती कप्पे आहेत, सर्वात मोठं हृदय कोणत्या प्राण्याचं आहे, ते लहानपणापासून आपल्याला माहितीये, बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न जो येऊन गेलाय तो, झुरळाच्या हृदयाला किती कप्पे असतात, किती असतात, 13 कप्पे असतात झुरळाच्या हृदयाला. म्हणून तो प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. ते देते लिहून, आता हे लिहून घ्या. बघा, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून आपण काय वापरतो, ऍस्पिरिन हे औषध वापरतो. लक्षात ठेवायचं. कोणती धमनी ही सर्व हृदयाला रक्त पुरवठा करते, तर ती महाधमनी. बघा, मगर जी आहे तिच्या हृदयाला किती कप्पे असतात, 4 कप्पे असतात. किती असतात, 4. साप किंवा बेडूक आहे त्यांच्या हृदयाला किती कप्पे आहेत, 3 कप्पे आहेत. किती, 3. माशाच्या हृदयाला किती कप्पे आहेत, 2. कासवाच्या हृदयाला सुद्धा किती कप्पे आहेत, 2. म्हणजे हे मासाच्याच प्रकारामध्ये पडतो कासव, बरोबर. पण प्रश्न येऊन गेलाय, झुरळ किती आहेत, सर्वात मोठं हृदय कोणत्या प्राण्याचं आहे तर, ठीक आहे, घ्या लिहून.